आज आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या दिसायला तर खूप इको फ्रेंडली वाटतात, पण प्रत्यक्षात त्या तशा नसतात. आजकाल बघा, आपण सगळेच एक शब्द खूप वापरतो, तो म्हणजे इको फ्रेंडली. कुठेही बघा, हिरव्या रंगाचं पॅकेजिंग दिसेल किंवा मग नॅचरल, ऑर्गॅनिक, इको असे शब्द लिहिलेले दिसतील. आणि हे सगळं पाहिलं की आपल्या मनात काय येतं, की अरे वा, हे नक्कीच पर्यावरणासाठी चांगलं असणार. पण खरंच तसं असतं का? आजचा आपला हा उलगडा आहे ना, तो कदाचित तुम्हाला थोडासा अस्वस्थ करू शकतो. कारण ज्या गोष्टी आपल्याला इको फ्रेंडली वाटतात, त्या सगळ्याच प्रत्यक्षात सस्टेनेबल नसतात. आज आपण अशाच काही गोष्टी पाहणार आहोत, ज्या दिसतात तर हिरव्यागार, पण प्रत्यक्षात पर्यावरणाला नुकसान पोहोचवतात. आणि ह्या प्रकाराला सोप्या भाषेत ग्रीन वॉशिंग असं म्हणतात. म्हणजे काय? तर ज्या सवयी किंवा वस्तू बाहेरून पर्यावरणाच्या मित्र वाटतात पण आतून मात्र नुकसान करतात. चला तर एक एक करून ह्या गोष्टी समजून घेऊया. चला मग सुरुवात करूया आपल्या यादीतल्या पहिल्या गोष्टीपासून, जी आपल्याला खूप ग्रीन वाटते. आपण दुकानात जातो आणि काय म्हणतो, अहो प्लॅस्टिकची पिशवी नको, कागदी द्या. बरोबर? ऐकायला किती छान आणि इको फ्रेंडली वाटतं. पण खरं सांगू का, एक कागदी पिशवी बनवायला झाडं तोडावी लागतात, प्रचंड पाणी आणि ऊर्जा खर्च होते, आणि बहुतेक वेळा आपण ती एकदाच वापरून फेकून देतो. म्हणजे काय, प्लास्टिक बॅग पण एकदाच वापरली आणि पेपर बॅग पण. नुकसान तर पर्यावरणाचं झालंच. मग खरी सस्टेनेबल सवय कोणती? तर ती आहे आपल्या घरात आधीपासूनच असलेली एखादी कापडी पिशवी किंवा कोणतीही जुनी, मजबूत बॅग, तीच पुन्हा पुन्हा वापरणं. हे लक्षात ठेवायलाच हवं की एकदा वापरून फेकलेली कागदी पिशवी म्हणजे सस्टेनेबिलिटी नाही. आता दुसरी गोष्ट बघा. आजकाल बाजारात एक नवीन ट्रेंड आलाय. प्लास्टिक स्ट्रॉ नको, बांबूचा स्ट्रॉ घ्या. प्लास्टिकचा चमचा नको, लाकडी चमचा वापरा. वाटतं ना एकदम इको फ्रेंडली? पण खरा प्रश्न हा आहे की आपल्याला खरंच नवीन वस्तू विकत घ्यायची गरज आहे का? यातले बरेचसे बांबूचे प्रॉडक्ट्स बाहेरून मागवलेले असतात, म्हणजे इम्पोर्टेड. ते इथपर्यंत पोहोचवण्याचा खर्च, आणि मग ते 2-3 वापरात तुटतात सुद्धा. मग आपण काय करतो? पुन्हा नवीन घेतो. याने होतं काय की आपला वापर वाढत जातो आणि कार्बन फुटप्रिंट सुद्धा. मग खरं सस्टेनेबल काय? प्लास्टिकच्या ऐवजी लगेच बांबूची वस्तू विकत घेणं हे उत्तर नाही. तर आपल्या घरात आधीपासून असलेला स्टीलचा चमचा किंवा इतर कोणतीही जास्त काळ टिकणारी वस्तू वापरणं हे खरं सोल्युशन आहे. म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, एका वस्तूची जागा दुसऱ्या वस्तूने भरणं म्हणजे सस्टेनेबिलिटी नाही, तर आपला एकूण वापरच कमी करणं ही खरी सस्टेनेबिलिटी आहे. बाजारात अनेक वस्तूंवर मोठमोठी लेबर असतात, कंपोस्टेबल, बायोडिग्रेडेबल, इकोसेफ, आणि आपण त्यावर विश्वासही ठेवतो. पण सत्य काय आहे माहितीये? यातल्या बहुतांश वस्तूंना कंपोस्ट होण्यासाठी खास इंडस्ट्रियल कंपोस्टिंग प्लांटची गरज असते. ते आपल्या घरच्या ओल्या कचऱ्यात विघटित होत नाहीत. आणि मग शेवटी कुठे जातात? तर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, म्हणजेच लँडफिलमध्ये. म्हणजे वरून लेबल हिरवं, पण परिणाम मात्र पर्यावरणासाठी घातकच. तर मग खरा सस्टेनेबल मार्ग कोणता? तो आहे 4 Rचा. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा, रिफ्यूज म्हणजे नकार द्या. मग येतो रिड्यूस म्हणजे वापर कमी करा. त्यानंतर रियूज म्हणजे पुन्हा वापरा. आणि या सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून येतो रिसायकल. आता बोलूया ऑर्गॅनिक फूडबद्दल. ऑर्गॅनिक म्हणजे केमिकल फ्री, त्यामुळे ते इको फ्रेंडली असणारच, असा आपला एक पक्का समज असतो. पण विचार करा, जे ऑर्गॅनिक फूड आपण खातोय ते जर हजारो किलोमीटर दूरवरनं प्रवास करून आलं असेल, कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं असेल आणि प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेलं असेल, तर त्याचा कार्बन फुटप्रिंट किती जास्त असेल. म्हणजे नाव जरी ऑर्गॅनिक असलं तरी ते सस्टेनेबल ठरत नाही. मग खरी सस्टेनेबल निवड कोणती? तर आपल्या आजूबाजूला मिळणारं लोकल फूड, त्या सीझनमध्ये येणाऱ्या भाज्या आणि फळं, आणि शक्य असेल तर थेट जवळच्या शेतकऱ्यांकडून घेणं. एक गोष्ट लक्षात घ्या, दुरून आलेलं ऑर्गॅनिकपेक्षा आपल्या जवळ मिळणारं लोकल आणि सीझनल अन्न कधीही चांगलं. आणि आता शेवटची गोष्ट, इको फ्रेंडली गॅजेट्स. आजकाल आपल्याला सांगितलं जातं, इलेक्ट्रिक केटल वापरा, इलेक्ट्रिक मॉप घ्या, अगदी इलेक्ट्रिक टूथब्रशसुद्धा. इलेक्ट्रिक शब्द ऐकून आपल्याला वाटतं की हे पर्यावरणासाठी चांगलं आहे, पण जरा थांबा. या सगळ्या वस्तूंच्या बॅटरीसाठी खाणकाम करावं लागतं, त्यांचं आयुष्य कमी असतं, त्या लवकर दुरुस्त होत नाहीत, आणि या सगळ्यातून कचरा मात्र वाढतच जातो. सोपं गणित आहे. जर एखाद्या गोष्टीची आपल्याला खरंच गरज नसेल तर ती कितीही इको असली तरी सस्टेनेबल नाही.
मग खरी सस्टेनेबल सवय काय? तर आपल्याकडे जे आहे तेच वापरणं. फक्त आणि फक्त गरज असेल तेव्हाच नवीन वस्तू खरेदी करणं. आणि हो, केवळ इको लेबल बघून अनावश्यक खरेदी करणं टाळणं. तर या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की जे काही हिरवं दिसतं ते सगळंच खरं हिरवं नसतं. सस्टेनेबल असणं म्हणजे काय? तर ते महागड्या वस्तू विकत घेण्यात नाहीये, तर विचारपूर्वक निर्णय घेण्यात आहे. कोणतीही गोष्ट सस्टेनेबल आहे की नाही हे आपण ती वस्तू कशी वापरतो यावर अवलंबून असतं. चला, आता या संभाषणात आपण सगळ्यांनीच सामील होऊया. तुमच्या दैनंदिन आयुष्यातली अशी कोणती एक खरीखुरी इको फ्रेंडली सवय आहे जी तुम्ही पाळता? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच एकमेकांकडून काहीतरी नवीन शिकता येईल. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची आणि विचार करायला लावणारी वाटली असेल, तर ह्या चर्चेला पुढे नेण्यासाठी नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण खऱ्या अर्थानं सस्टेनेबल सवयी आपण सगळे मिळूनच लावू शकतो. धन्यवाद.